MC. माझ्या कवितेचा शीर्षक आहे आजोबा. उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन. उद्या परवा सुट्टी आहे पटकन येऊ जाऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. थरथरणाऱ्या काठीला बल मिळतं बघ. थरथरणाऱ्या काठीला बल मिळतं बघ. अंधुक झालेल्या नजरेला आभार मिळतं बघ. थरथरणाऱ्या काठीला बल मिळतं बघ. अंधुक झालेल्या नजरेला आभार मिळतं बघ. थोडे तिथे उजेड करू एक रात्र राहून. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. खरबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर. खरबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर. त्याच हाताने जगवलीत ना कितीतरी पाखर. खरबडीत हातांनी निघतात म्हणतेस खाकर. त्याच हाताने जगवलीत ना कितीतरी पाखर. तासाभरासाठी तरी जाऊन पाखर होऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. सिमेंटमध्ये रुतून बसले त्या गावचं बेणं. हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. सिमेंटमध्ये रुतून बसले त्या गावचं बेणं. असं कोणतं झाड नसतं ते मुलं टाकतं खाऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. फोनमध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. फोनमध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो 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 म्हणत कट करतेस मला सुद्धा देत नाही. फोनमध्ये खोकलण्याचा तुला आवाज येत नाही. हॅलो म्हणे कट करतेस मला सुद्धा देत नाही. डोळे त्यांचे वाटेकडे हिरवे चष्मे लावून. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. गाडी नको आजोबाच्या पाठीवर मी केलं. गाडी नको आजोबाच्या पाठीवर मी केलं. तेव्हा त्या आत्म्यांना नक्की मोक्ष मिळेल. गाडी नको आजोबाच्या पाठीवर मी केलं. तेव्हा त्या आत्म्यांना नक्की मोक्ष मिळेल. अगं चल त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. मम्मी मला चल ना ग आजोबांकडे घेऊन. धन्यवाद.